आंबे कुठे आहेत? आंबे नाही आहेत. गाईस तुम्हाला जर फळाचं नाव माहिती असेल तर मला कमेंट. फळ नाही, भाजी आहे. फळभाजी. गाईस दिस इज ऑसम. चेहऱ्यावर आनंद बघते. मी हेल्दी खाणार म्हटलं. काही हेल्दी ते फ्राईड आहेत. थकलो मी ऑलरेडी. हॅलो नमस्कार मंडळी आणि कसे आहात सगळे. तर मी भाविका आणि तुम्हाला माहितीये मी कोण? नीना. तर तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. तर आज आहे संडे वीकेंड. तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे बँकॉक मधल्या सगळ्यात मोठ्या शॉपिंग सेंटरला. शॉपिंग सेंटर नाही म्हणता येणार, सुपर मार्केटला घेऊन जाते. कारण आम्ही जात आहोत आता मस्तपैकी शॉपिंगला. आणि ते नीनाचं फेवरेट सुपर मार्केट आहे. निनादला खूप आवडत इथे जायला, असं अजिबात नाहीये. कारण ते खूप मोठं आहे, त्यामुळे निनादला बिलकुल आवडत नाही. कारण तिथे खूप चालावं लागतं, खूप म्हणजे खूप चालावं लागतं. पण ते माझं सगळ्यात फेवरेट सुपर मार्केट आहे बाय द वे. कारण तिथे सगळ्या गोष्टी मिळतात, सगळ्या म्हणजे सगळ्या. अगदी इलेक्ट्रॉनिक्स पासून तुम्हाला भाज्या, फळं, फिश, चिकन, फार्मसी आहे, बेकरी आहे, तुम्हाला क्रॉकरीज घ्यायच्या असतील तर ते सगळं आहे. सगळं ए टू झेड मिळतं. पण ते खूप मोठं आहे आणि थोडंसं लांब सुद्धा आहे. म्हणून आम्ही तिथे ना असं 4 महिन्यातून एकदा वगैरे जातो. कारण तिथे गोष्टी अशा बल्कमध्ये घ्याव्या लागतात. एकच सिंगल गोष्टी तुम्हाला मिळत नाही. फक्त तुम्हाला भाजी, फळं हे तुम्ही सिंगल घेऊ शकता. पण जर का तुम्हाला टॉयलेटरीज घ्यायच्या आहे तर तुम्हाला ते 4 पॅकेट्स एका वेळी घ्यावे लागतात. किंवा टूथपेस्ट असेल, टूथपेस्ट असेल तर तुम्हाला 6चं एक मोठं पॅक भरलेलं असतं, तेच घ्यावं लागतं. म्हणून मग आम्ही तिथे रेग्युलरली नाही जात, असं 4-5 महिन्यातनं एकदा वगैरे जातो. आणि मला तिथे जायला खूप आवडतं. मी एन्जॉय करते ते 1.5-2 तास. आणि आता आम्हाला लाईट नाही आहे, पण आता आम्हाला सारखं जाऊन तिकडच्या ना सेक्शन्स कळलेत की कुठल्या सेक्शनमध्ये काय मिळतं. त्यामुळे मग फटाफट घ्यायला होतं. म्हणून आम्ही आता नवीन सुपर मार्केट कुठे असं बघतच नाही. कारण इथे बरेच सुपर मार्केट्स आहेत, पण हे सगळ्यात मोठं आहे. कारण हे ना असं होलसेलवाला आहे. सगळे ज्यांचे हॉटेल्स आहेत किंवा रेस्टॉरंट्स आहेत, छोटे छोटे स्मॉल बिझनेसेस आहेत, सो ती लोक तिथे येतात सगळ्या गोष्टी घ्यायला. तर मग चला, आमची कॅब खाली आलेली आहे. ते पुढे मिळणार. सो मंडळी मी इथे आले आहेत आणि इथे ना एंट्रीवरच सांगितलं की ते व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. सो लेट्स सी, मला जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ काढते. सो आता मी जो सेक्शनमध्ये आलो इथे सगळे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, जसे फ्रीज, मायक्रोवेव्ह वगैरे ते सगळं आहे. सो चला पुढे जाऊया आणि तुम्हाला मी दाखवते. नाही आहे हे काय आहे? पेपर रोल. ओके, हा पेपर रोल आहे. म्हणजे हे प्रिंटरसाठी आहे वाटतं ना, प्रिंटर्समध्ये टाकायचं आहे. येस, हे प्रिंटिंगसाठीचे पेपर्स आहेत. इथे हा सगळे किचन टूल्स आहेत. हे इथे पिझ्झा कटर. पण ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एक घेऊ शकता. ह्याचं असं नाही की तुम्हाला बल्कमध्ये घ्यावे लागेल. सगळे कुकवेअर्स ठेवलेले आहेत. टेफाल, इथे टेफाल हा खूप आहे. आय डोंट नो इंडियामध्ये आहे की नाही, पण इथे टेफालचे प्रोडक्ट्स खूप दिसतात. त्यानंतर आलो आपण माझ्या फेवरेट सेक्शनला. सो हे बघा, इकडे हे असं तुम्हाला पूर्ण घ्यावं लागणार बल्कमध्ये. 12 आहेत हे. आणि कितीला आहेत? 210 बाटल्या आहेत. ओके, पण हे प्लॅस्टिक आहे, एवढं काही खास नाही आहे. आणि इकडे हा तेलाच्या बाटल्या आहेत. शिवाय रेस्टॉरंट्समध्ये जे सॉस वगैरे ठेवलेले असतात, इकडे असं ठेवलेलं असतं चीम, सोया सॉस वगैरे. सो हे आहे. गाईस दिस इज ऑसम. कलर्स बघा काय सुंदर आहेत. आणि हे फक्त 35 बाटल्या आहे आणि हे बजेटमध्ये आहे आमच्या. सो मी हे घेणार आहे कारण मला हे खूप आवडलं आणि काहीतरी नवीन आलं आहे हे. अरे मला दाखव ना. सो तुम्हाला काय म्हणतात ते मी घ्यावं नाही. आणि मस्त असे बीफ आहे बघ ना, डाळ भात खायला खूप छान आहे हे. तर इथे मी आली आहे आणि हे पूर्ण सेक्शन आपले यूज इन थ्रोवाले आहेत. पार्टी ग्लासेस, पार्टी प्लेट्स वगैरे हवे असतील. शिवाय फूड पॅकिंग करण्याचे कंटेनर्स. हे बघा, हे असे कंटेनर्स असतील.
हे असं तुम्हाला पूर्ण बल्कमध्ये घ्यावं लागतं, पण खरंच हे युजफुल ठरतात खूप. तर इथे सेम पेपर कंटेनर्स सुद्धा होते आणि जे जे कंटेनर्स अवेलेबल असतात ना त्याचे सॅम्पल्स असे वरती लावलेले असतात, म्हणजे आपल्याला कोणता पाहिजे तो शोधून, आणि त्याखाली नंबर सुद्धा असतो. सो तो नंबर मॅच करून आपण खाली ते कलेक्ट करू शकतो. सेम पिशव्यांसोबत हे बघा इथे वेगवेगळ्या साईजच्या पिशव्या सुद्धा आहेत. सो इझिली आपल्याला मिळतात, कारण इथे बल्कमध्ये आपल्याला घ्यावं लागतं. मेजरली इथे ज्यांचे स्मॉल बिझनेसेस आहेत किंवा रेस्टॉरंट्स आहेत त्यांना हे खूप युजफुल पडतं. माझ्या लिस्टमध्ये हे होतं, तर हे आहेत सिलेंडर. जो माझ्याकडे पिकनिक गॅस आहे छोटा, तर ह्याला हे सिलेंडर लागतात. हे ब्लू कलरचे. 10 मिनिटं पण नाही झाली आपल्याला इथे येऊन आणि निनाद थकलेला आहे. आणि आमचा पण ट्रॉली बघून बरं वाटतं. ट्रॉलीमध्ये अजून काहीच नाही आहे. ते प्लेट्स घेतल्यात आणि आपण बिलिंगला जाऊया. मेन गोष्टी त्या साईडला आहेत. अजून आम्ही 10% पण नाही फिरलोय या मार्केटचा. हे पूर्ण सेक्शन आहे चॉकलेट्स, म्हणून इथे एवढी गर्दी आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स मिळतात इथे. आणि या मुली बघा केवढं घेत आहेत. इकडे हे डबल मिंट आहे. इथे हे सीवीड आहे. येस, सीवीड आहे हे. इकडे खातात खूप लोक हे, आणि याची टेस्ट खूप भयानक लागते. रात्रीचं खायला बरं वाटतं. स्वीट क्रेविंग होतं तेव्हा असं मला वाटलेलंच तू ह्या सेक्शन मध्ये घुसणार आहेस करून. आपलं नाही आहे हे, बजेटमध्ये नाही आहे. हे लिस्ट मध्ये नव्हते चॉकलेट्स. हे निनादने घेतलेलं आहे. काय आहे, कॉपिको आहे का? ओ कॉपिको इथे सुद्धा मिळतं. मला नकोय काय M&M M&M. इथे बघा पूर्ण M&M आहे. हे बाहेर आपण जेव्हा इंडियाला जातो तेव्हा पण इथे येऊन शॉपिंग करायला हरकत नाही ना निनाद. चॉकलेट्स वगैरे ते बल्क मध्ये आणि थोडे कमी प्राइस मध्ये मिळते. 128 ला किती आहेत? बस निनाद, हे नाहीये आपल्या बजेट मध्ये नाहीये. अगं 12 128 ला, म्हणजे 10 बातला एक झाली, 11 बातला. पण काय गरज, तुला पाहिजे तेव्हा खालून 10 बातची घेऊन ये. 7 मधनं 7-11 मध्ये 15 का 16 बात. फुल ऑन अनहेल्दी सेक्शन आलेलं आहे. हे बघा पूर्ण कोक स्प्राईट ने भरलेलं आहे. इकडे हे मिनिट मेड आहे. इथून दाणे उचल पाहिजे तर. इथे पूर्ण पीनट्स, खारे पीनट्स. तिकडे नाही, हे 10 बातचं आहे. नाही 20चं आहे. हे 10चं छोटं आहे. नाही हे छोटं 10चं. हे 20चं आहे. इथे पीनट्स खरंच खूप छान मिळतात, त्यामुळे आम्ही इथे आले की पीनट्स घेतोच. 49 बात, म्हणजे 11 बात कमी. हा सेक्शन पूर्ण चिप्स आहेत. सगळे प्रिंगल्स ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या फ्लेवरचे इथे प्रिंगल्स मिळतात बाय द वे. कधी आपण पाहिले पण नसतील. क्रॅब, प्रॉन्स, चिकन. सो हा सगळा सेक्शन आहे तो वेफर्स आहेत. ह्या साईडला आहे ग्रीन टी, जे तयार असतात पण ते प्रचंड गोड असतात. खूप साखर असते त्यात. आता बघा निनाद इथे सुद्धा थांबेल. बघा आता तुम्ही फक्त मजा. सरका पुढे. ते मला त्या दिवशी ह्यानी घेतलं होतं ते हवं यार. काय? प्रॉन चिप्स नाही. तर हा इथे पूर्ण सेक्शन पाण्याचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचं पाणी मिळतं. माहित नाही का, पण खरंच इथे पाण्याची चव खूप वेगवेगळी असते बॉटल्स मधल्या. हा पूर्णच इथे सेक्शन आहे तो म्हणजे वाईन अँड लिकर. हे सुद्धा ह्या मॉलमध्ये मिळतं आणि ते तुम्ही बल्कमध्ये घेतलं तर खरंच तुम्हाला इथे कमी प्राईसला मिळतात. सो चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. काय चिप्स आहेत हे?
रताळ्याचे बघू फोटो. हे रताळ नाही वाटत आहे मला अरे चित्रावरनं तरी. टारो लिहिलंय त्याच्यावर. टारो म्हणजे रताळ. हे तू ऑफिस मध्ये घेऊन जा, घरी नको ठेवू. सेक्शन आहे तो पूर्ण स्पाइसेस आणि ड्रायफ्रुट्सचा सेक्शन आहे. बाय द वे इथे सोजू सुद्धा आहे. सोजू ही एक कोरियन अल्कोहोल आहे. इथे खूप फ्लेवर्स मिळतात. हा स्ट्रॉबेरी आहे, पुन्हा हा कुठला आहे ग्रेप फ्रूट आहे, इथे ब्लूबेरी आहे. आणि हा सेक्शन पूर्ण स्पाइसेस आहेत, गरम मसाले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आपले सुद्धा मिळतात. कांदा, बटाटे, ड्रायफ्रूट्स हे सगळं इथे मिळतं. सो मंडळी इथे ना मला हा कांदा दिसलाय, क्रिस्पी शॅलेट. क्रिस्पी शॅलेट म्हणजे तळलेला कांदा आणि हा बिर्याणी वगैरे करण्यासाठी उपयोगी पडतो. त्यामुळे हे एक छान आहे गोष्ट. पण माझ्याकडे ऑलरेडी आहे थोडासा. इथे वेगवेगळ्या प्रकारचे गूळ आहेत. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी दाखवते की इथे बघा भाजलेले दाणे मिळतात. हे बघा, हे मी लास्ट टाइम घेऊन त्याचं कूट बनवून ठेवलं आहे. हे एक मला खूप छान वाटलं इकडे की ते भाजके दाणे मिळतात. त्यामुळे आपल्याला वेगळे भाजायची गरज नाही. चवळी पण आहे इथे, चवळी पण खातात वाटते इकडे बघा. हे आता आपण आलो आहोत सगळ्यात सुंदर आणि कलरफुल सेक्शन म्हणजे फ्रूट्स. हे बघा वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत इथे. सो आता आम्ही मस्तपैकी घेतो सगळे फ्रूट्स. खास ह्या शॉपिंगसाठी आम्ही आलेलो आहोत. इथे कट फ्रूट सुद्धा मिळतात आणि हा ना एक्झॉटिक फ्रूट्सचा सेक्शन आहे सगळा. वेगवेगळे बघा, हे आंबे कापून ठेवलेले आहेत. हा इथे नवीन सेक्शन ओपन झालेला आहे कट फ्रूट्सचा. ते आपल्याला फ्रूट जर आपल्याला साफ करून हवे असतील, क्लीन करून, तर ते सुद्धा ती लोक देतात. अमेझिंग. वरती लिहिलंय ना. तुम्हाला जर फळाचं नाव माहिती असेल तर मला कमेंट. फळ नाही, भाजी आहे. फळभाजीचं नाव माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा. ते लिहिलंय ना ओल्ड वॅक्स गॉड. कुठला तरी गॉड आहे पण माहित नाही कुठला गॉड आहे. हा आपला दुधी गॉड आहे. हा पपई आहे, रॉ पपई आहे. सलाड बनतं ते रॉ पपई आहे. सो मी पाइनॅपल घेतलेलं आहे. आंबे कुठे आहेत? आंबे नाही आहेत. शॉप खरं आलो तो मँगोज साठी, पण आंबे दिसतच नाहीयेत पूर्ण या मार्केटमध्ये. एक सुद्धा आंबा नाही दिसत आहे. त्यामुळे कट केलेले आहेत पण ते प्रचंड महाग आहेत कापून ठेवलेले. साधे आंबेच नाही. फायनली आम्हाला आंबे सापडलेले आहेत. या इथे समोरच काउंटरवरती ठेवले होते. हे आहेत थाय मँगोज आणि महानकॉन मँगोज आहेत 39 बातला 1 किलो. रेड मँगो आहे 55 बातला. आपण यावेळेस एक रेड मँगो ट्राय करूया कारण मी या मँगोबद्दल खूप वाचलं आहे. मंडळी हे फ्रूट आहे, ह्याला ड्युरियन असं म्हणतात आणि हा थायलंडमधलं फेमस फ्रूट आहे. पण खूप स्मेली फ्रूट आहे म्हणून त्याला असं कबर्डमध्ये ठेवलं आहे. कारण हे पब्लिकली खाणं किंवा कॅरी करणं अलाउड नाही आहे थायलंडमध्ये. सो हे दिसतं असं सेम फणसासारखं दिसतं. हे बघा, ह्याला असे काटे असतात आणि खूप खातात ही लोक. मला प्रत्येक वेळी घ्यायची इच्छा होते पण खूप ऐकलं त्याबद्दल की खूप स्मेली आणि खूप विचित्र टेस्ट आहे ह्याची. फणसापेक्षा खूप वेगळं लागतं. सो ह्याला म्हणतात ड्युरियन. ते हा पूर्ण फ्रोझन सेक्शन आहे. सगळ्या फ्रोझन भाज्या म्हणजे ज्या ज्या भाज्या आपण आता आतमध्ये पाहिल्यात त्या सगळ्या इकडे फ्रोझनमध्ये मिळतात. हे घेते आहे कारण हे पुलाव वगैरे केलं ना की खूप युजफुल पडतात त्यामध्ये घालायला फ्रोझन भाज्या.
त्यानंतर इथे हा इंडियन फ्रोझन सेक्शन होता हल्दीरामचा. तर इथे गुलाबजाम होते, ढोकळा होता, दाल मखनी, मोतीचूरचे लाडू सुद्धा होते फ्रोझन, इडली होती, त्यानंतर नान, रोटीचे वेगवेगळे प्रकार होते, समोसे होते, हराभरा कबाब होता, शिवाय वडापाव सुद्धा होता. आणि वडापाव हा त्यांचा लेटेस्ट लॉन्च होता आणि त्यांनी आम्हाला टेस्टिंगला सुद्धा दिला होता. कसा आहे गाईज? यांनी आम्हाला इथे बटाटा वडा दिलाय जो न्यू प्रोडक्ट आलेला आहे हल्दीरामचा. सो बघूया. मस्त. आता इथे माझा सेक्शन आलेला आहे कारण इथे सगळं आहे फिश. आणि निनाद येणार? ट्रॉली घे ना. येतोस का माझ्यासोबत? माझा शूट कोण घेणार? तूच करायचं. निनाद नाही येणार आहे या सेक्शन मध्ये. सो चला बघूया काय काय फिश आहे. इथे अंडी आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची अंडी मिळतात इथे. हे इथे कुठलं फिश आहे माहित नाही. जरा पुढे जाऊया आपण. हे पण मला माहित नाहीये, सॉरी गाईज. इथे तुम्हाला वेगवेगळे प्रॉन्स दिसतील, वेगवेगळ्या साईज, वेगवेगळ्या शेपचे प्रॉन्स तुम्हाला मिळतील. आणि ती बाई तिथे काय काढते? स्क्विड काढते वाटतं. नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. आणि इथे आहेत आपले पॉपलेट, खूप मस्त असतात बघा, केवढे मोठे आहेत. इथे मस्त 189 बातला हलवा आहे. सो गाईज इथे ना असे ग्लव्ज मिळतात ते आपण हातात घालायचे. आणि मी इथे हे पॉपलेट घेतलेले आहेत, 6 पॉपलेट घेतलेली आहेत. आणि आता जरा प्रॉन्स बघूया चांगले मिळत आहेत का. आणि इथे शिंपल्या सुद्धा मिळतात इथे. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या साईजच्या शिंपल्या मिळतात. हे शिंपल्यांच्या आतलं मिळतं. हे बघा इथे. सो गाईज हे ना थोडे मोठे प्रॉन्स आहेत, मोठ्या साईजचे. सो हे थोडे घेते फ्राय करायला. कारण निनादने चक्क म्हटलं की माझ्यासाठी प्रॉन्स घे. थोडेच घ्या बाबा. मला काय तुला? हे निनादचा फॅव सेक्शन. फॅव ब्राउनीज आहेत. खाल्ली नाही. मग छोट्यावाला घेऊ, एकदम मोठं नको घेऊस. 6 ह्याचं मिळतं ना ते घे. त्यांची ओन बेकरी आहे आणि आतमध्ये इथे केक बनताना दिसतात कधी कधी. बघूया आज दिसतोय का. हे बघा, हा इथे आतमध्ये सगळे मोठमोठे अवन्स आहेत, ते केक घेऊन जातात. ते ब्रेड्स आहेत, कपकेक्स आहेत. आणि हे बघा इथे आपले इंडियन पाव मिळतात, आपले पावभाजीचे लाद्या. पण आता आम्हाला नाही बनवायची पावभाजी. सो हा बघ इथे आहे ब्रेड. आपण जरा मल्टीग्रेन ब्रेड घेऊया, थोडंसं हेल्दी. आणि इकडे हे सगळे सावरडो ब्रेड वगैरे आहेत. हे बघ इथे आहेत सावरडो ब्रेड्स. गाईज इथे आहे पूर्ण फार्मसी. आणि इथे आता सगळं टॉयलेटरीज वगैरे तो सेक्शन आहे. सो गाईज आता खूप दमायला झालंय, पाय दुखले. मला वाटतं 10,000 स्टेप झाल्या असतील आजच्या. आणि निनाद कुठे दिसत नाहीये. मी दुसरी ट्रॉली घ्यायला आली होती, एक ट्रॉली पूर्ण भरली, तर म्हटलं आता दुसरी ट्रॉली घेऊया. आणि जर मला पॉसिबल झालं तर मी घरी जाऊन तुम्हाला दाखवीनच की मी काय काय शॉपिंग केली आहे ती. पण सगळ्यात अगोदर आपण शोधूया निनादला. चला. सो गाईज या 2 ट्रॉलीज भरून आमची शॉपिंग झालेली आहे. भरल्या नाही आहेत तरी पण एवढी शॉपिंग झालेली आहे. निनाद तुला काय वाटतं किती बिल झालं असेल? 5,000. 5,000 शक्यच नाही. पैज तू किती म्हणते? 2.5-3. 2.5-3. कारण असं मला काही दिसतच नाहीये काही एक्सपेन्सिव्ह. असंच वाटतं आपल्याला. हॅलो मंडळी, आम्ही जस्ट आलो घरी. बघा आता अंधार सुद्धा होत आलाय
आम्ही शॉपिंग केली आणि मग तिथून आम्ही गेलो होतो सर्वांना भवन. 1 मिनिट मला फॅन बंद करू देत, त्याचा आवाज खूप येतो. थांब रे. तर मग येस, तर आम्ही गेलो सर्वांना भवन मध्ये थोडंसं खायला. तर आणि इथे आता मी सगळं सामान काढून ठेवलेलं आहे. हे बघा, अननेसेसरी. तर तुम्हाला तर मला दाखवायचं होतं की केवढं आहे, पण सामान एवढं आहे की म्हटलं प्रत्येक गोष्ट दाखवायला खूपच वेळ लागेल. तरी पण मी तुम्हाला थोडं थोडं दाखवते की आज काय काय आणलंय. आणि आमचं बिलचं बजेट होतं 2000 बात. 1500 बात. आणि सगळं सामान आम्ही 1500 बात ला घेतलेलं आहे. बिल दाखवू? ओके, तुम्हाला मी प्राइस नाही सांगू शकत. नाही, गेस करा तुम्ही गेस करा आणि कमेंट्स मध्ये कळवा. आधी सामान बघा आणि मग तुम्ही प्राइस गेस करा आणि कमेंट्स मध्ये कळवा. मीच कमेंट्स मध्ये तुम्हाला सांगेन की याची प्राइस कोण क्लोजर आहे त्या प्राइसच्या. ओके, तर हे सगळं आहे सामान. मंडळी, इथे सगळं सामान आलेलं आहे. तुम्हाला मी काय दाखवणार, तुम्ही सगळं बघितलंच असेल की मी काय काय घेतलंय. तरी जे काय म्हणतात फ्रोझन फ्रुट्स होते आणि फिश होतं ते ऑलरेडी मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. फक्त इकडे फ्रुट्स आहेत, फणसाचे गरे छान मिळाले. आणि इथे आहेत आंबे, थाय मँगोज आम्ही खूप घेतलेत. म्हणजे हे आम्ही किती घेतले, 4 घेतलेत आणि वेगळ्या प्रकारचे अजून सुद्धा 4-8 घेतलेले आहेत. इथे आहे काकड्या आहेत. इथे आहे पायनॅपल. इथे आहे सॉरी हे आहे काय रे, पोमोग्रॅनेट आणि मँगोस्टीन, जे तुम्हाला मी दाखवलं. आणि इथे आहे वॉटरमेलन. इथे पल्सेस घेतलेले आहेत थोडे. राजमा आहे, छोले आहे, ह्याला म्हणतात मूग. आणि ही आहे चवळी. इथे चवळी सुद्धा मिळाली म्हणजे सरप्राइझिंग. आणि भोपळा घेतलेला आहे. सो लवकरच मी पंपकिन सूप सुद्धा बनवणार आहे. सो त्यासाठी हा खास भोपळा आहे. हा सार्डो ब्रेड घेतलेला आहे. हा बघा, हा आहे मल्टीग्रेन सार्डो ब्रेड. तर बघूया आपण ह्याचं काय बनवायचं ते. आणि दाखव रे तिथे अंडी आहेत. ते रूम फ्रेशनर आहे. आणि काय दाखवायचं, इथे आम्ही मॅगी घेतली आहे. येस, मॅगी मिळाली इथे. आणि हे हार्पिकचं जे कलरफुल हगवण, शेंगदाणे दाणे घेतलेत. हे कपडे धुवायचा साबण, डिशवॉशर. हे काय आहे, अननेसेसरी रताळ्याचे चिप्स. रताळ्याचे चिप्स. हेल्दी खाणार म्हटल्यावर काही हेल्दी, ते फ्राईड आहेत, लिहिलंय बघ त्यावर फ्राईड. आणि हे अनहेल्दी तू घेतलंय. अनहेल्दी, दिस इज हेल्दी. ते क्रॅकर्स आहेत. हे अनहेल्दी तू घेतलंय, चॉकलेट. त्यानंतर हे मी घेतलंय, पण मी हे खाईन की नाही माहिती नाही. ते ऑफिसला घेऊन जातो, घरी नको ठेवूच. आणि कॉपिको तुम्ही पाहिलंच घेताना. ब्रॉड बीन्स घेतलेले आहेत. अंड्याचा ह्यावेळेस आम्ही मोठा ट्रे घेतला, म्हणजे सारखं सारखं आणायला नको, कारण आम्ही अंडी खूप खातो. तर मग अशा प्रकारे आजची आमची वीकेंड शॉपिंग झालेली आहे. मजा आली खूप. मला पण पाय सुद्धा भरपूर दुखले, खूप दमलो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर, अगदी बरोबर. मग आणि बिल झालं आहे. तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. ओके, बाय बाय.